त्याचं चरित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, की देवाचा मित्र असून त्याला पोटभर खायला मिळत नव्हतं. खायला मिळत नाही म्हणून त्याच्या नसा दिसत होत्या महाराज. मग आपल्याला भरपूर मिळतंय ना, देवाचे उपकार माना. हां? लोकं उपकार मानायचे सोडून त्या ठिकाणी फरक स्पष्ट करत असताना आपल्याला खूप खायला मिळतंय, उपकार मानत नाहीत. उलट राशनचा फुकट मिळणारा तांदूळ त्याची सुद्धा खिचडी चांगली लागू शकते. पण तो तांदूळ जमा करतात. तुमच्या गावात बी येते का ती गाडी? फुकटचा तांदूळ जमा करतात दादा. आणि काय किलो विकतात? 20 रुपये किलो विकतात आणि मग 80 रुपये किलोचा बासमती घेतात. अरे जो मिळाला आहे तो खा, तुमच्यासाठी आहे, आनंद आहे, त्याची पण खिचडी चांगली लागते. सज्जनांनो, आमच्या बापदादांना खायला मिळत नव्हतं, आम्ही किती भाग्यवान आहोत. म्हणून तो सुधाम तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि आहे ती भाकर गोड माना. म्हणजे 80 रुपये किलोचा तांदूळ मिळवण्यासाठी तुम्ही जे पाप करतायत ना, ते पाप तुमच्या हातून होणार नाहीये. म्हणून फरक स्पष्ट करत चला त्या ठिकाणी. दुसरी मूलभूत गरज आहे अर्थशास्त्राची, वस्त्र. काय आहे? वस्त्र. आता वस्त्रांचा सुद्धा एवढा हवयास आहे लोकांना, की भारीत भारी त्या ठिकाणी कपडे पाहिजे, लिननचे पाहिजे, त्याच्यापेक्षा अजून भारी असतील त्या ठिकाणी रेमंड लिनन, चांगल्यात चांगले कपडे पाहिजेत. सिहाराम आहे की नाही? बरं चला, ते का घेता नाही तुम्ही? पण ते 5-5, 7-7 वर्ष टिकू शकतात. प्रत्येक लग्नाला, प्रत्येक सणाला त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी कपडा पाहिजे. हा कपडा मिळवण्यासाठी तुम्ही ज्या दुसऱ्याच्या माना कापतायत ना, त्या माना कापत असताना विचार करा, आपल्याला तरी भरपूर कपडे आहेत. अरे ज्या भगवान शंकराची तुम्ही उपासना करतात, ते भगवान शंकर अंगावर कपडेच घालत नाहीत. भगवान शंकराचं खरं स्वरूप आहे दिगांबर. दिग म्हणजे वस्त्र आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश हे ज्यांचं वस्त्र आहे असा जो तो दिगांबर. कपडे घालत नाहीत त्या अंगावर. त्यांच्या लग्नाचा प्रसंग आहे. पार्वती मातेने सांगितलं, माझ्याबरोबर लग्न करायला येत आहेत तर कृपया येताना कमरेला काहीतरी लावून याल. म्हणे बघ पार्वती, माझं खरं स्वरूप आहे असं उघडा बम. गजानन बाबा, पटतंय का तुला? नाही म्हणे, मग लाजीरवाना भागता झाकून या. मी गण प्रयत्न करेल, पण माझं खरं स्वरूप कधी उघडं पडेल सांगता येत नाही. नाही म्हणे, तुम्ही ते वाघाचं चांबळं लावून याल. म्हणे ठीक आहे, करतो प्रयत्न. लग्नाचा दिवस उजळला. नवरदेवाने सगळ्या अंगाला भभूती लावली, मुंडक्यांची माळा गळ्यामध्ये घातली. बाजूला एक साप होता, त्या सापाला बोलवलं इकडे. कमरेवर थांब म्हणे तू, कारण मला लंगोट बांधायचा आहे आणि लंगोट करदोड्याशिवाय बांधता येत. आणि बाबाजींचा करदोडा म्हणजे साप. सापाला असा वेडा मारला आणि त्याच्या साह्याने लंगोट बांधला. नवरदेव घोड्यावर बसला. भूते बेताळे नाचते, हर्षयुक्त उमापती. नवरदेव नाचत नाचत आला नवरी मुलीच्या मंडपामध्ये, पार्वती मातेच्या. सगळ्या देव्या त्या ठिकाणी नवरदेवाच्या आरती उतरवायला आल्या, पण लक्ष्मी माता यायची बाकी होती. नवरदेव मस्त उभा आहे, लाजीरवाना भाग झाकलेला आहे. तेवढ्यामध्ये लक्ष्मी माता भगवान विष्णूंच्याच गरुडावर बसून आकाशातून येताना दिसली आणि त्या गरुडाच्या पंखांचा आवाज सुसाना, तो आवाज येतोय सोसाट्याचा. त्या आवाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आणि भगवान शंकराच्या कमरेवरच्या सापाचं बी गेलं. म्हणे कोण येतोय? गरुड. हा गरुड इथे आल्याच्या नंतर माझा नाश्ता केल्याशिवाय सोडणार नाही. आता लग्नामध्ये ज्याच्या त्याच्या धांदलमध्ये जो तो आहे म्हणे लगनगाई आहे. नवरदेवाचं ध्यान नवरीवर, नवरीचं ध्यान नवरदेवावर, बामणाचं ध्यान दक्षिणेवर, आलेल्या वराड्यांचं उपसण्यावर. आपणा क्या होगा? बरं, नवरदेव बायांमध्ये उभा आहे, त्याला विचारावं तो जाऊ देणार नाही. नवरदेवाला विचारायचंच कशाला? जान बची लाखो पाय. आणि सज्जनांनो, त्या नवरदेवाने कुठलाच विचार केला, त्या सापाने कुठलाच विचार केला नाही. कमरेवरून तो आपला वेडा मारलेला होता, तो असा अलगत त्या ठिकाणी रिव्हर्स गिअर टाकून काढला आणि कमरेवरून त्या सापाने जशी उडी मारली बाजूच्या झुडपात, साप बाजूच्या झुडपात आणि त्याच्या साह्याने बांधलेलं त्या ठिकाणी वाघाचं चांबलं खाली. नवरदेव एवढ्या बायांमध्ये गजानन बाबा.
सगळ्या बाया लाजल्या, जागा सापडेल तिकडे पडायला लागल्या. कोणीच नाही. एकटा नवरदेव, मंडप सुन्नाट. आणि तेवढ्यात पार्वतीचं वरून लक्ष गेलं आणि पार्वतीच्या डोळ्यात डोळे भगवान शंकराने टाकले. पार्वती, मी तुला बोललो होतो की नाही माझं खरं स्वरूप हे आहे आणि कधी उलगडं पडेल सांगता येत नाही. पार्वती म्हणे हव्व माय. भगवान शंकर म्हणे तूच पाय. सांगायचं तात्पर्य, ज्या शिवाला तुम्ही बसतात, त्या तुकोबरायांना तुम्ही त्या ठिकाणी मानतात. सज्जनांनो, रात्री धुतलेलं धोतर सकाळी ते घालत होते. जिजामाता रात्री धुतलेली लुगडं दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी त्या ठिकाणी घालत होती. ऋषी मुनी कंदमुळे खात होते. त्यांची पूजा करणारे आपण, मग जे आपल्याला मिळालेलं आहे आज का भोजन सबसे अच्छा भोजन म्हणायला काय हरकत आहे महाराज. पण त्या भोजनाचा प्राप्तीसाठी तुम्ही ज्या दुसऱ्याच्या माना कापतात, भारी क्वालिटीचं आलं पाहिजे, भारी क्वालिटीचं आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही पाप करतात, तर ते करू नका महाराज. आहे त्या वस्त्रांमध्ये त्या ठिकाणी आनंदित राहा. कारण की आज तुमच्याकडे कपड्यांची कमी नाही. नाही तर आजपासून 50 वर्षा मागे डोळे टाकून बघा, 5 भावांमध्ये एकच शर्ट नवीन असायचा. 5 भावांमध्ये एकच शर्ट. जाऊ द्या ना एवढं कशाला, आपल्या जुन्या आजी आजोबांचा लग्नाचा अल्बम काढून बघा, एकाचा तरी ड्रेस चांगला आहे का चारुताई? कोणाचं शर्टच मोठं, कोणाची ती पॅन्ट एकदम डगला, कोणाचं शर्ट टंग, पॅन्ट टंग, व्यवस्थित ते कपडे आज सुद्धा दिसत नाही त्या अल्बम मध्ये. पण तरी ते लोक खुश होते महाराज, आहे त्या कपड्यांमध्ये आनंदी राहत होते. आपण किती भाग्यवान आहेत. आज आपल्याकडे किती कपडे आहेत महाराज. नवरा सपाट झाला तरी चालेल, पण कपाट भरलेलं पाहिजे. माणसं त्यांचे कपडे काढायला जातात तर साड्या एवढ्या बद 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 अंगावर पडतात की खाली माणूस दाबून जाईल. तरी म्हणते बाई मला साडीच नाही, मला कपडेच नाहीत. आता सांगू तुम्हाला, सकाळचे कपडे वेगळे, दुपारचे कपडे वेगळे, संध्याकाळचे कपडे वेगळे, नाईट ड्रेस वेगळा. बरमुड्याबद्दल कोणी काही बोलू नका. बरमुडा एवढे त्या ठिकाणी कपडे आहेत महाराज, आहे त्याच्यात समाधान माना. आणि तिसरी मूलभूत गरज आहे सज्जनांनो, ती म्हणजे निवारा. आहे त्या घरामध्ये समाधान माना. आजपासून 50 वर्षापूर्वी मागे डोळे टाका, तुम्ही जुने घर बघा. 12 चष्म्याचं घर, त्याच्यामध्ये 4 भाऊ, 4 इंच्या बायका, प्रत्येकाचे 2-2 3-3 मुलं. एवढे लोक एकाच घरामध्ये आनंदित राहत होते. आणि त्यातल्या त्यात अजून जर कोणी पाहुणा आला ना, तर त्या पाहुण्याला ते लवकर जाऊ देत नव्हते. चपला लपडून द्यायचे, नाही तर पिशवी लपून द्यायचे. आणि एकच शब्द सगळ्यांचा पाठ होता, शेवटची गाडी गेली, शेवटची गाडी गेली. एवढी मोठी गर्दी. आमच्या रवंजाला त्या ठिकाणी जुनं घर होतं, 12 लोकांचा तो परिवार. 7-8 चष्म्यामध्ये कसं काय राहत होते. मी माझ्या आजीला विचारलं तर माझी आजी म्हणे काही नाही रे भागवत, इकडे खुटी टोकली, तिकडे खुटी टोकली, मध्ये तार बांधला, मध्ये गोदड्या टाकला की तो त्यांचा रूम, हा आमचा रूम. आनंदाने आनंद होता महाराज. आज तुमची घरं मोठी मोठी झालेली आहेत. आज तुमची घरं मोठी मोठी झालेली आहेत, पण कोणी पाहुणा आला तर तो कधी जाईल याची चिंता तुम्हाला सतवते महाराज. किती कमकुवत त्या ठिकाणी आपण होत चाललेलो आहोत. आहे त्या घरामध्ये समाधान माना. प्रत्येक जण म्हणतंय दादा की आता माझं, मी नवीन घर घेईल, मी नवीन फ्लॅट घेईल, नवीन बंगला बांधेल, नवीन हाऊस बांधेल. ही धरणी माता पीक उपजवते, त्या धान्यातून अनेक जीव, अनेक लोक त्या ठिकाणी पोट भरतात. पण प्रत्येक मुलाने मायबापांना सोडून वेगळं जर घर बांधायचं म्हटलं आणि ही परंपरा जर चालू ठेवली तर सज्जनांनो, उपजाऊ जमिनीचं काय होईल हो. तुम्हाला नशराबादकरांना, सुनसगावकरांना माहिती आहे, जळगाव एवढंसं होतं पहिले. आजूबाजूच्या सगळ्या शेत्या होत्या आणि चांगल्या सुपीक शेत्या होत्या. त्या सगळ्या शेता आता नापीक त्या ठिकाणी होत आहेत. याचं एकमेव कारण आहे त्याच्यात समाधान नाही. नवीन बंगला बांधण्याच्या नांदामध्ये आपण निसर्गाची मोठी हानी करतोय, हे तुम्हाला कधी कळणार आहे. जाऊ द्या, चला मग. अशा प्रकारे सुधामदेवाचं जे चरित्र तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल महाराज, तर तुमचा एकच आरोप आहे की सुधामदेवाने फुटाणे चोरून खाल्ले होते म्हणून त्याला दारिद्र्य लागलं आणि त्याला तुम्ही चोर घोषित करून दिलं. दुसरा एक मुद्दा आहे का, फक्त 64 दिवसाची मित्रता,
भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातून एवढे अश्रू काढण्याला कारणीभूत ठरू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण एवढे रडले, कोणासाठीच रडले नाही, एवढे सुदामासाठी रडले की आपल्या अश्वांनी त्यांचे पाय धुतले. 64 दिवसामध्ये असं काय घडलं असेल त्यांच्यामध्ये. तर आज कधी ना ऐकलेलं ते कारण तुम्हाला सांगतो. सज्जनांनो, मित्रता 2 दिवसाची असो अथवा 64 वर्षाची, पण त्या मित्रतेमध्ये मित्राने केलेला जो त्याग असतो ना आपल्यासाठी, तो त्याग माणसाला रडवतो. संग नाही रडवत. त्याने 64 दिवसामध्ये आपल्यासाठी काय केलेलं आहे, भगवान एवढे का रडले ऐकायचंय. फुटानेच चोरून सुदामाने का खाल्ले ऐकायचं. ऐका. उज्जैन नगरीमध्ये सांदीपान ऋषींचा आश्रम आहे. आणि सज्जनांनो, त्या नगरामध्ये एक गरीब बाई आपल्या झोपडीमध्ये, म्हातारी आजी, दिवसभर तिने काही चणे जमा केलेले होते आणि ते चणे जमा करून त्यांना भाजून थोडंसं मीठ लावून मस्तपैकी गासोडी बांधून ठेवलेली होती. ती म्हटले, बाई रात्र कशी तरी निघून जाईल, दिवस निघता निघत नाही, म्हणून गासोडी बांधून ठेवलेली आहे. आणि तिने ठेवून दिलं झोपडीमध्ये ऊस त्याच्या बाजूला ते गासोड. रात्री माध्यान्हाला काही चोर आले आणि त्या आजीच्या झोपडीमध्ये पाहायला लागले, तर ती फुट्याण्यांची गासोडी दिसली. त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी धन आहे. पूर्वी धन सुद्धा गासोड्या बांधून ठेवायचे, नाहीतर मग मडक्यांमध्ये ठेवायचे, पुरणाच्या पोळीच्या खापरात ठेवायचे, जमिनीत पुरून ठेवायचे. ती गासोडी काहीतरी धन समजून त्या चोरांनी नेली. म्हातारीला जाग आली, ती म्हणायला लागली, चोर चोर चोर. तेवढ्यात नगर कोतवाल जागे झाले, त्या चोरांच्या मागे लागले. ते नगर कोतवाल मागे लागलेले आहेत, चोर पुढे पडतायत. म्हाताऱ्याकडून पडलं जात नाही. म्हातारी तिथून उभं राहूनच म्हणते की जा चोरांनो, मुर्द्यांनो, उद्या माझ्या पोटाचे खडगे भरण्यासाठी दिवसभर फिरून मी ते चणे जमा केले होते, तुम्हाला ते पसणार नाही. जो या म्हातारीचे ते फुटाणे खाईल त्याला माझा शाप आहे, त्याला 18 विश्व दारिद्र्य लाभेल लाभेल लाभेल. शाप देऊन टाकला. आणि ते शापित फुटाणे चोर पडता पडता त्यांनी विचार केला, जर कोतवालांनी आम्हाला पकडलं तर राजाच्या स्वाधीन करतील, राजा कदाचित आपल्याला फाशीची शिक्षा पण देऊ शकतो. त्यापेक्षा हे धन जवळ ठेवायचं नाही. पडता पडता त्यांनी असं बाजूला फेकलं. सज्जनांनो, जिथे ती गासोडी पडली ते प्रांगण होतं सांदीपानी ऋषींचं, आश्रमाचं अंगण. सांदीपानींची पत्नी सकाळी लवकर उठली. आश्रम झाडत असताना तिला ती पोटली दिसली. चणे होते त्याच्यात, सोडून पाहिले. पण सकाळी मी उठलेली, तोंड धुतलेलं नाही, काही नाही, सकाळी सकाळी कसं काय हे चणे खायचे, येतील कामाला म्हणून तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवून दिले. आणि सगळं तिचं कर्म उरकल्याच्या नंतर सरपण आणण्यासाठी त्या ठिकाणी आज गुरूंच्या घरी काम करावे लागतात. सुदाम आणि श्रीकृष्ण तुम्ही दोघेही एकत्रित राहतात ना, तर म्हटले तुम्ही दोघ जण त्या ठिकाणी जा, सरपण जमा करून आणा स्वयंपाकासाठी. आणि बाळांनो, तुम्हाला जर भूक लागली ना रस्त्याने, तर हे फुटाणे आहेत बरं का, सुदाम घे तुझ्या हातामध्ये. आणि सुदाम याने ती गासोडी आपल्या हातात घेतली. सज्जनांनो, सुदाम जातीने ब्राह्मण आहे. स्पर्श ज्ञानाचं त्याला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान आहे. त्या फुटाण्यांच्या गासोडीला स्पर्श केल्याबरोबर हे शापित फुटाणे आहेत असं त्याला कळलं. आणि सज्जनांनो, जंगलामध्ये चालता चालता सुदाम विचार करायला लागला, हे फुटाणे शापित आहेत, गुरुमातेला माहिती नाही, बरं झालं तिने खाल्ले नाहीत, पण मला माहिती आहे. आणि हे जर मी माझ्या मित्राला दिले तर जाणून बुजून माझ्या मित्राला मी माझ्या बरोबर त्या ठिकाणी दरिद्री करू शकत नाही. तो माझा मित्र आहे, तो दरिद्री बनायला नको. त्यापेक्षा हे फुटाणे मी जर फेकून दिले तर, अरे अरे फेकून दिले तर घात होईल, दुसरा कोणीतरी खाईल आणि दरिद्री होईल. आणि माझ्या जर प्रार्थनामध्ये हे फुटाणे लिहिलेले असतील, म्हणून तर गुरुमातेने माझ्या हातात दिले, कृष्णाच्या नाही. मग मी माझ्या प्रार्थनातलं माझ्या वाट्याचं दारिद्र्य दुसऱ्याला देऊ कशाला, हे नीतिमूल्याला धरून त्या ठिकाणी राहणार नाही. त्यापेक्षा माझ्याच नशिबी जर दारिद्र्य असेल तर असंही मी ब्राह्मण आहे, दुसऱ्याच्या पुढे हात फैलवून माझं पोट भरून घेईल.
मी दरिद्री झालो तरी चालेल, पण माझा मित्र मात्र दरिद्री व्हायला नको, म्हणून फुटाणे खाऊन घेतले.